हॅलो, तरीच बऱ्याच दिवसानंतर तोंड दिसलं असेल माझं. तर आम्ही आता खूप कष्ट केल्यानंतर अशी एक ट्रिप प्लॅन केली आहे. ही फर्स्ट टाईम फॅमिली ट्रिप असणार आहे आणि माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईमच माझी फॅमिली तुम्हाला दिसेल, कोण कोण आहे माझ्या फॅमिलीमध्ये. आणि लास्ट टाईम जसं माझा अयोध्याची एक ट्रिप झाली होती, त्यामध्ये जे मी ब्लॉग शूट केले होते ते दुर्दैवाने असे डिलीट झाले ट्रान्सफर करताना सगळे व्हिडिओज. सो तेव्हापासून खूप मॉरल डाऊन झाला होता. तर आता एक नवीन जोशाने, नवीन मोटिवेशनने आपण एक आजचा ब्लॉग सुरू करतोय. ही आमची वॅगो. हां, हीच आहे ती आहे, म्हणजे तो नाही. दिसायला जरी तो असला तरी ती आहे. हा, शाबाश, मस्त. ही अशी सुरुवात आहे. गाडी देते ती म्हणून बरोबर. जसं की तुम्ही बघू शकता, ही युनिकॉर्न टकाचे खूप त्रास देते भाई. चालूच व्हायला मागत नाही गाडी. गाडीचं म्हणणं भाई थंडी आहे फुल, मी येणार नाही, तुमचं तुम्ही जा. आता थोडंसं गेट रेडी विथ मी गाईज टाईप ऑफ, म्हणजे निघायच्या पहिले आपल्याला थोडेशा प्रिपरेशन्स केल्या पाहिजे, जेणेकरून तर ही आपल्याला पाहिजे गळ्यासाठी, जेणेकरून आपल्याला हवा गळ्याला लागणार नाही. त्यानंतर आपण हेल्मेट घालणार नाही. हे असंच निंजा बनू शकतो यांनी. तर अशा पद्धतीने आमची ही ट्रिप आता स्टार्ट होती आहे. एक एक मेंबर आता तशी बाहेर आला रेडी होऊन. हे पप्पा सगळ्यात पहिले मी. हां, मग काय सगळ्यात पहिला हर्षवर्धनने नंबर लावलाय, रेडी झालाय. ए, खाऊचं बघ इकडे बघ. ते ट्रिपवर असतात ना काही लोक जे फक्त खाण्यासाठी येतात, त्यातली. आणि हे आमचे मातोश्री, म्हातारी मम्मी. हां, मी काहीच बोललेलो नाही का, माझ्यावर उगाच यायचं नाही. चलो रेट स्टार्ट द ट्रिप. गणपती बाप्पा ये. तर आमच्या ट्रिपचा हा पहिला असा स्टॉप आहे इंडियन ऑइल जवळ, कारण आमची बिचारी ज्युपिटर थोडीशी उपाशी होती. पोकेमॉन. ये कौन सा पोकेमॉन है? काय बोलशील हर्षवर्धन? तर आता आम्ही एक थोडा स्नॅक्स ब्रेकसाठी थांबलेलो आहे. आमची एस्कॉर्ट व्हेकलचा सारखा मॅप बंद पडतो आहे, त्यामुळं त्यांना रस्ताच समजत नाही कुठं जायचं आहे नक्की. हां, झालं. हे बघा, हे असे मोठे क्रिएटर दिसले ना की लगेच छोटे क्रिएटर सुरू होतात. हॅलो गाईज. अरे काय बोलशील, कसं काय आपलं चाललंय रूट? दोघांना कळ नाही कोण जायचं पुढं कोण मागं नाही. आमचं दोघांचं नुसतं गेम चाललंय मध्ये, पुढं माग. तुम्ही मध्येच चालायचे. तर इमॅजिकापर्यंत पोहोचलेलो आहे. मागच्या साईडला तुम्हाला राईड वगैरे दिसत असतील, त्या दिसतात हां. काय एस्कॉर्ट व्हेकल काय म्हणाल? एस्कॉर्ट व्हेकल इज अ नाही असं मराठी. एस्कॉर्ट व्हेकल म्हणजे असं ते थोडंसं थंडीनं गारटलंय. हां, काय नेव्हिगेशन वगैरे चालत नाही. नेव्हिगेशन प्रत्येक वेळा रस्ता चुकते. आम्ही दरवेळेस थॉप घेतला की दरवेळेस ते नेव्हिगेशन सेट करतो, मग दरवेळेस पुढे आल्यानंतर कळतं की अरे तिथंच आहे अजून ते. हॅलो. तरी आम्ही आता कुठं पोहोचलो आता? ऑलमोस्ट नाही आणि गाठरा आलाय. हां, मग काय रायगडला जाताना गाठ नाही लागणार थोडंसं. तर पूर्ण जंगल रस्ता आहे. तर आता आम्ही ऑलमोस्ट पाचाडच्या जवळ पोहोचलेलो आहे. पाचाड हे रायगडच्या पायथ्याशी असलेले एक गाव आहे, जे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असेल. तर खूप कालवा इकडे. हां, तर
जर्नी अशी आहे की एकदम फुल थ्रिलवाली चालली आहे एकदम जर्नी. मस्त घाट आहे. बाईक ट्रिपसाठी तर एक नंबर रोड आहे हां. आणि खूप मजा येते. बाईक्स आमच्या खूप थकलेल्या आहेत आता एकदम. हां, बाईक्सच थकल्यात बोलू शकतो, कारण चढत नव्हती आत्ता गाडी. आणि पप्पा, तुमचं काय म्हणणं आहे मग आता या रस्त्यावरती कसं काय तुम्हाला वाटतंय? पूर्ण जंगलचा रस्ता आहे. ह्या रस्त्यामध्ये थांबणं असं वाटतं की थांबावं की नको. काही जंगली प्राणी वगैरे पण असण्याची शक्यता वाटते. बिबट्या हां, त्यामुळे जास्त वेळ थांबू नका. थोडंसं रेस्ट घेतली, पायाला आराम मिळाला, चला जाऊया आता. इथं नेटवर्क पण नाही. हा, ही सगळ्यात मोठी एक ट्रॅजेडी आहे की एक तर आम्ही फर्स्ट टाइम या साईडला आलेलो आहे आणि रोड माहीत नाही, काय नाही. मध्यभागी कुठेतरी थांबल्यावरती मॅप बघायचं बोललो तर नेटवर्कच नाही. फायनली आता आम्ही पोचत आलेलो आहे आणि ऑलमोस्ट आता काहीतरी 13-14 किलोमीटर बाकी आहे अजून. सो स्टे ट्यून्ड. आता थोडंसं आमचा काय कुठलं तरी छोटासा एक ब्रेक झालेला आहे आणि त्यानंतर आता आम्ही परत निघालेलो आहे. काहीतरी यांची भलतीच चर्चा चालू असते. तर आता आम्ही जातोय आणि थोड्याच वेळा तुम्हाला रोपवेचा अपडेट देऊ. रोपवेचा काय कसा सीन आहे, किती तिकीट आहे, काय किती गर्दी असते, आम्हाला किती वेळ लागतोय. आता वाजलेत ऑलमोस्ट 11:15 वाजलेत. तर बघू, पहाटे 5ला निघालोय घरातून. काय करत होतो काय माहिती. बरं थोडंसं लेट. फाटा वाढला होता. किती? 6:30. हां, 6:30 वाजता आम्ही कोपरत होतो मला वाटते. हो बरोबर. हां, मग बरोबर बघितलं, ती बरोबर बोलली. 9 वाजता पाली आणि आता किती वाजले? थोडा मध्ये शूट पण केला होता, त्याची पण तुम्हाला भेटेल लवकर अपडेटच. तर अशा प्रकारे आम्ही आता पोचलोय रायगडला. तुम्ही आता बघू शकता, हेच ते आपलं श्रीमान दुर्गेश्वर रायगड. इथंच आम्ही आता आमच्यावर पहिली कामगिरी सोपवली आहे की काय विचारते. हां, रोपवेची तिकीटसाठी इथं बुकिंग आहे. तर ज्या पार्किंगवाल्या काकी होत्या त्या आम्हाला बोलल्यात की तुम्हाला 4 वाजेपर्यंत तरी काही तिकीट भेटणार नाही, कारण इथं बरेचसे मुलांचे वेगवेगळ्या जागेवरून सहली आलेले आहेत शाळेच्या. तर त्यांच्या पहिल्या बसची बुकिंग झालेली आहे. मग त्यांचे लोक पहिले जातील आणि मग आम्हाला तिकीट भेटू शकतं. तेही 4 वाजता. तर बोललो 4 वाजता जर रोपवेने जायचं असेल तर मग तोपर्यंत आपण पायऱ्यांनी गेलेलं काय वाईट आहे. अर्धा गड तरी बघून होईल. हां, तर अशा प्रकारे आम्ही पहिले आता जातो, विचारतो किती काय रेट आहे. तुम्हालाही थोडी माहिती मिळेल त्यातून. काय रे? 4ला 5ला गड बंद होते. 4ला मग काय, 4ला जर तिकीट भेटली तर 5ला तर गड बंद होतो. व्हॉट इज दिस जोक? व्हॉट इज दिस जोक? जाऊन फक्त रोपवेची मजा घ्यायची काय स्पायडरमॅन सारखी? काही खतरनाक सीन आहे इथला. आमच्या गावात 1 मिनिट हे बघा, भाई खतरनाक गर्दी आहे. खतरनाक गर्दी आहे. आम्हाला काय वाटत नाही बाबा हां, काय वाटत नाही बाबा जागा आपल्याला भेटेल म्हणून. पायऱ्याने जाऊ. बाई ऑलरेडी एवढी लोक तर बसलेत वाट बघत. तिथे बघ, जाणे 350 रुपये, जाणे 225 रुपये. जे तिकीटचं बघूया. हां, या आल्यासारखं आपण जरा तिकीटची तरी माहिती घेऊ कमीत कमी, म्हणजे आपल्याला ती तरी आयडिया येईल. ओके, सो हे बघा, जाणे येणे 315 रुपये. 225 रुपये फक्त जाणे आणि येताना तुम्ही पायऱ्यांनी या. बाकी 225 रुपये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल, त्याच्यासाठी स्लो जात असेल मे बी. हे असं रोपवे आहे. जास्तच नाही वाटत आहे तरी. रोपवेसाठी 4 तासाची वेटिंग असल्यामुळे रोपवेची सर्व तिकिटे विकणे तुर्तास थांबवण्यात आलेली आहे. तर आता अशा प्रकारे आम्हाला आमचे 2 तंगडे तोडत फुल गड चढत जायचं आहे. ॲक्च्युली तीच खरी मजा आहे माहिती आहे का. रोपवेने काय आपण डायरेक्ट वरती जातो त्यामुळे ती मजा नाही. बट
जर आपण पायऱ्यांनी जातोय तर आपल्याला वेगवेगळे दरवाजे, त्या काळातल्या काही गोष्टी आणखी बघायला भेटतील. आणि हां, एक कन्सेंट पाहिला तर की मला एवढी काही माहिती नाही आहे, सो त्याबद्दल हां, मला एवढी काही माहिती नाही आहे. तर माझ्या या ब्लॉगमधून चुकीचं काही माहिती गेली तर मी पूर्णपणे त्यासाठी क्षमस्वी आहे. हा असा रोपवे वरती जातो आणि येतो, बट यासाठी 4 तासाची वेटिंग आहे भाई, 4 तासाची. यू नो वॉट आय एम सेईंग, 4 तास वेटिंग. त्यानंतर तिकीट भेटणार, ती पण तिकीट किती आहे? 315 रुपये. 315 रुपये. वाईट चालत. नो मॅन नो, दिस इज व्हेरी रॉंग. एक गॉगल घ्यायचा काय? बघ आहे थोडं गॉगलची पण शॉपिंग करून घेऊ. आता जायचं ते चालत बोलल्यावरती. काय रे, कसं वाटतंय? तर बघ इकडं कसं वाटतंय? भारे 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 हाय बघ किती विचारते भारे. हा किती लावा बरे? हा किती नाही? 100 रुपये. अजून हे काय काचे काय आहे? फायबर आहे. सो आपली फर्स्ट शॉपिंग रायगडची झालेली आहे आणि चांगला दिसतोय गॉगल ना भाई, एकदम प्रॉपर एकदम सूट होतोय. आता जाऊया, ही खुशखबर आपल्या घरच्यांना देऊया की आपण नाही जाऊ शकत आहेत रोपवेनी. अरे बोलो जाऊया आता, घरच्यांना ही खुशखबर देऊया की रोपवे बंद आहे. माण्यासारखं झाले. मी बोलो होतो जाता मग पायऱ्यानं जायचं, नाही आता पायऱ्यानं जायचं. माण्यासारखं झाले. 4 वाजता वेटिंग जाऊन बघतं काय बघून यायचं वरनं हवा शेती. बघशीलच काय मग तुला रिटर्न पण तरी यायचंय ना. 5ला बंद झाल्यावर तर यशीला येता येता किती उशीर होईल. एक तर रस्ते बघितले ना असलेत. आईस ए ताप. आता इथं या सगळ्या गोष्टी नाही, रायगडवरती या सगळ्या गोष्टी नाही भाई. हां, तर तू ते सोड. महत्त्वाचं म्हणजे तू आता आपल्याला येताना जेवढा वेळ लागला, ऑलमोस्ट आम्हाला नाही बोललं तरी ना मेन रोडपासून आतमध्ये यायला 1 तास तरी गेला असेल ड्राईव्ह पूर्ण, जास्तच त्यापेक्षा. आणि आता रिटर्न इथून 5 वाजता निघायचं बोलल्यावरती अंधार होणार आणि रोड काय तो सेफ नाही आहे. चला घरच्यांना ती खुशखबर देऊया आणि त्यांचं रिॲक्शन बघूया काय आहे. पप्पा खुशखबर देऊ का? एक खुशखबर देऊ. एक 4 तासाची वेटिंग आहे, ते ठीक आहे. रोपवेची तिकीट घेणं बंद केलं त्यांनी. अयो लेबर दिले. 4 वाजेपर्यंत काहीच नाही भेटणार आहे. हां, तिथं तर बघाल ना कसली गर्दी आहे बेकार. तर आता नो ऑप्शन, आपल्याला पायी जायचं. येस, कम ऑन, यू कॅन डू इट. चलो, पप्पांना एक खुशखबर एकदम आवडलेली आहे. खूप मनापासून त्यांनी ती एक्सेप्ट पण केलेली आहे. काय एवढे? हां मम्मी, तुला पण खुशखबर देतो. खुशखबर अशी आहे, बोल की. रोपवेचे तिकीट बंद आहेत. वा वा, फुल चालत जायचं आपल्याला गड. 4 वाजेपर्यंत काही तिकीट नाही द्यायचा. आणि 4 वाजता जाऊन तर तू रोपवेन जाणार, 5 वाजता गड बंद होतो. 12 वाजले, भर 12च्या. कशी आहे माझी शॉपिंग पहिली रायगडची? मला पण घ्यायचं ना एक. हां, कितीला घेतलं? 100 रुपये. मग आता काय करायचं? हात तोंड धुवायला काय काय? तिने आम्हाला आता रोपवे तर नाही भेटला, त्यामुळे आम्ही चित्त दरवाजाजवळ आलो आहे आणि तिथं पार्किंग भेटली आहे. तर अशा आमच्या या 3 गाड्या पार्क केलेल्या आहेत. चालेल ना, ठीक आहे. 3 गाड्या आहेत ना? 150 रुपया देगा. तर मग अशा पद्धतीने सगळं आता बॅग ठेवायची पण सोय झालेली आहे, जेणेकरून आम्ही फ्री हँडली गड चढू शकतो. तेच जास्त बेटर राहील, थोडे एनर्जी तरी राहील. काय म्हणते तुझं? पद्धतीने आमची ही जर्नी आता सुरू झालेली आहे. किल्ले रायगडची फर्स्ट फोटो काढून झालेले आहेत आणि पायऱ्यांना सुरुवात झालेली आहे. आफ्टर ऑल एखादा किल्ला जर चढायचा आहे बोलल्यावरती त्याची खरी मजा पायऱ्यांतच आहे. आता किती वेळ लागतोय, कसं काय पोचतोय काय माहिती.
हा वाटलं होतं थोडंसं सोपं असेल, एवढं नाही. सरळ पायऱ्या आहेत. अरे बापरे, ते तर अजून कुठच्या कुठे आहेत. खूप बिझी आहे शेड्यूल आज. एक इथं आहे आमच्या सोबत आणि 2 तिकडे बसलेत. वॉटर पोज. आम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये शिफ्ट होऊन तब्बल 14 वर्ष झाले. आणि पप्पांची तेव्हापासूनची इच्छा होती की एकदा तरी रायगड किल्ल्यावरती जायचं आहे. तर पप्पा कुठे गेले? हां, कसं वाटतंय 14 वर्षांची इच्छा आज पूर्ण होती आहे? हां, महाराजांच्या ह्या पदस्पर्श लाभलेल्या भूमीवर आम्हाला येण्याचं भाग्य लाभलं. वयाच्या 50व्या वर्षी आम्ही धन्य झालो. इथं काट्या पण दिलेल्या आहेत, म्हणजे दिल्या नाहीत त्या, विकणारच ऑफकोर्स सपोर्टसाठी. हां, काठी घ्या, काही करा, चाला आपण. पर्याय नाही. ते घ्यायला लागेल. आपली काठी पुढची मोडली आहे. पाणी पिऊ नको जास्त. गाड बघा आमचा. काठी पप्पांची पण शॉपिंग झालेली आहे. आधाराला काठी. ही आमची एक काठी, ही एक. चला दोन्ही काट्या घेऊन जाऊया वरती. राधिकाला जाऊन एकदा परत येतो तो वाक्य विचारलं पाहिजे. माझ्या बहिणीने आत्ताच एक कसा कडक मोटिवेशनवाला डायलॉग दिला आहे की ज्याने एकदम लंगडा पण गड चढायला लगेच रेडी होईल. ओय ऐका तुम्ही आता ऐकाच. हां, एकदा तो डायलॉग परत एकदा होऊन जाऊ दे. हां, काय होतं ते? स्वर्गात जायला वेदना होतात. बघितलं, स्वर्गात जायला वेदना ह्या होतातच. अशा पद्धतीने आपला हा प्रवास पुन्हा एकदा सुरू होतोय. आणि आजीने दिलेल्या लेटेस्ट माहितीच्या हिशोबाने आतापर्यंत आम्ही फक्त 600 पायऱ्या चढलोय. अजून आम्हाला जवळपास 1200-1300 पायऱ्या चढायच्यात, म्हणजे 80% काम अजून बाकी आहे. बाय गॉड. थोडंसं सप्पाई रस्ता आहे त्यामुळं चालायला काय वाटत नाही आहे, पण स्टील मेन गेटपर्यंत दरवाजापर्यंत पोचेपर्यंत आपल्याला खूप काय बघावं लागणार आहे. का रे, बोल ना. कसं वाटतंय? मला काय मजा वाटते. मजा वाटते. 600 पायऱ्या चढता आम्हाला नको झालंय आणि ह्याच अजून डबल आम्हाला अजून चढायचंय. लिंबू सरबत पिली की आता. लिंबू सरबत आजीच्या हाताला खूप जास्त चव यात होती. पाणी अजून गार राहिलं असेल ना पाणी. हां, तुम्ही पण जर इन फ्युचर कधी घेताय तर आजीकडे लिंबू सरबत नक्की प्या, कारण लिंबू सरबत तेवढाच गरजेचं आहे. प्लस आजींच्या हाताला चव एक नंबर आहे. फक्त आहे 600 पायरी चढल्या बरोबर त्यांचं दुकान आहे. हां बरोबर, 600 पायऱ्या चढल्या, मोजत यायची गरज नाही. आजी तुम्हाला दिसतीलच. आजी खूप बोलके आहेत आणि स्वभावाला खूप भारी आहेत. नक्की जावा त्यांच्याकडे. फॅमिली टाईम. बघते बघ कसे. आपल्यासोबत आजचे आपले स्पेशल अपेरियन्स गेस्ट चिकू द मंकी कोला फ्रेंड. ये ना आत मिळव ना. कुरमुरे खातो, एक खाते ते. त्याला शेव दिले, कुरमुरे खाते. हो, मारायचं बिरायचं उगाच. हां, कशाला मस्ती करायची मुकेदारावर सोबत. अजिबात मस्ती करू नका, मारबीर पडल. हां, मजबूत. गडाची तटबंदी पाहून आता आनंद व्हायला लागलाय की बाबा हां, थोडंफार का होईना आपण वरती आलोय आणि
तर थोडंच राहिलंय पोचायला. किल्ला अजून वरती आहे, अजून वर आहे. ते बघ इथनं दिसतंय बघ तिथं वरती. नाही का काय को परायावर तू छडतंय. रायगड रायगड. फायनली आता आम्ही पोचतोय. हा, रायगड फोर्ट, द ग्रेट रायगड किल्ला, दुर्गेश्वर श्रीमान रायगड असा हा किल्ला. हाच तो किल्ल्याचा बुरुज जिथे तोफांचे गोळे आदळायचे आणि कधी दरवाजाला डायरेक्ट हिट झाले नाहीत ते. अशी त्या टाईमची स्ट्रॅटेजी किल्ला बांधण्यासाठीची. आणि बघूयात आता ॲक्च्युअल थोडे फोटोशूट वगैरे करू. त्या टाईमची दरवाजा. त्या टायमातली कडी 4 वाजता वाजून तरी खोलत नव्हतं. बाई साहब फुल वजन आहे. वजन बघा उचलून. एवढं वजनच हे तर मला वाटतं 10 किलो असेल. ऑफिशियली आता किल्ल्याची ट्रेक सुरू होते. ट्रेक बोलू शकतो, वॉक बोलू शकतो, काही बोलू शकतो. मंत्री ते असायचे ना ते. मंत्री नाही काय बोलतात त्यांना? अष्टप्रधान. हा. अष्टप्रधान इथं दारात असायचे. ते नाही ते असं ते आलं ना. द्वारपाल असते इथं. द्वारपाल सिक्युरिटी ना ते हा, तिथं मग तिथंच असणार मग ते. आणि ते असं ते ना, गावातले लोक एवढं वगैरे पण यायचे. चावडी हा हा ते अच्छा. गावातले लोक यायचे विचारायचे ते. ते पप्पांना माहित असणार. पप्पा जवळपास त्याच काळात. हो. बाहेरच्या त्या पायऱ्यांपेक्षा ना इथं आतमध्ये जास्त एकदम माहित होतं आम्हाला. भारी वाटतंय. पण म्हणजे असं प्रॉपर इतिहास पण थोडंसं स्टार्टिंगच भारी वाटतंय, नंतर परत पायऱ्याच चढायच्या आता. ही वरची बाजू. तर या आहेत तोफा. त्यातनं ते पेटवायचं. पण दुर्दैव आपलं असं की त्यांना नीट सांभाळलं जात नाहीये. तर अशा प्रकारे आम्ही ऑलमोस्ट 70 to 75% ऑफ गड हा कवर केलेला आहे. आता फक्त 20-25% बाकी आहे. आणि इथून जे दृश्य दिसतंय ते खूपच बघायला म्हणजे जास्तच म्हणजे एकदम खूपच भारी आहे. मम्मी पप्पा तुम्हाला दिसत असेल तिथं थकलेत. चला हो बसू दे. बस. राहिले थोडे गड आलो ना सिंह गेला. या साईडला इकडं मेन किल्ला आहे आता. आणि पायऱ्या वगैरे तर संपलेल्या आहेत. आता इथून पुढं फक्त फ्लॅट चालायचं आहे. पप्पांना
थोडा त्रास व्हायला लागला आहे. तर काय मत आहे आपल्या या त्रासावरती? कष्टाशिवाय फळ नाही बाबा. कष्टाशिवाय फळ नाही. आधी का डायलॉग बोलली होती? हां, काय स्वर्ग बघायचं आहे तर कष्ट करावेच लागतात का त्रास भोगावाच लागतो असं काहीतरी डायलॉग होतं. नाही तसं दम तर लागतोयच, प्रॅक्टिस नाही आपलं चढणं चालणं. आणि आता ह्या वयात मसल्स थोडे प्रॅक्टिस नसल्यामुळे त्रास द्यायला लागलेत. तरी मी सांगायचो चालत जा म्हणून रोडवर. ऐकत नाही. नको. मग त्या कम्पॅरेटिव्ह मम्मी आमची बा खतरनाक. अरे म्हणजे काय साधं काम नाही. नया खून है नई जवानी मिलके. मग हा एक लोखंडाचा खांब आहे ज्याच्याबद्दल असं बोललं जातं की हा कधीच्या काळी एकतर टाईम बघण्यासाठी यूज केला जायचा सूर्याच्या सावलीच्या हिशोबाने, किंवा दुसरं म्हणजे ह्यावरती काही अक्षरं कोरलेली आहेत. दिसत आहेत का आता इथं? ना इथं काय अजून काहीतरी आहे, पण तो आता नाही कमळ क्लायमेट पुढं काय टिकला नाही. बरं काय काय लिहिलेलं आहे त्यावरती. अरे ते तर बघायचं राहिलंच. हत्ती त्याला बसला तिकडून बघा की. हा इथं आहे हत्ती तलाव. आजच्या खाणं वाचून घे इथे कुठं ते सांगितलं ना रे. हे बोलले इथली मूर्ती आणली कुठून बाहेर. हा प्रत्येक स्टॉपला सांगितलं जातं की आता पायऱ्या नाही आहेत, संपल्या पायऱ्या, आणि अजून पायऱ्या असतातच. आले जवळ आले सगळं. मोटिवेट करतात. झाले आता पोचला सोमेवरती. समथिंग आलं. तर ट्रेक स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर ट्रेक अशी काही खास ट्रेक नाही आहे, सगळ्या शिड्याच आहेत. पण त्या शिड्या चढण्यासाठी पण तुम्हाला एक स्वतःमध्ये असलं पाहिजे तेवढं स्टॅमिना. थांबत का होईना पण हार नाही म्हणायची, शेवटपर्यंत यायचं. आणि नक्कीच तुम्ही जे काय कष्ट घेतले तिथपर्यंत येण्याचे त्याचं फळ तुम्हाला भेटेलच. तिकडे काय पप्पांच्या पायाला गोळे यायला लागलेत, म्हणजे एक प्रकारे क्रॅम्प यायला लागलाय. बट स्टील ते बोलले की नाही, यायचं म्हणजे यायचंच. आता एवढं लांब आलोय तर जायचंच वरती, काही होऊ दे, महाराजांचं दर्शन घ्यायचंच. या ठिकाणी आपण शिरकाई देवीच्या या मंदिराजवळ आलेलो आहोत. ही रायगडाची गडदेवता म्हणून शिरकाई देवीच्या या मंदिराला ओळखलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे या शिरकाई देवीचं मंदिर आधी तिकडे होळीच्या माळावर होतं. तिथे काही अवशेष सुद्धा आपल्याला दिसतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी सगळ्यात आधी या देवतेचं दर्शन या ठिकाणी घेतलं होतं. मग शिरकाई देवी हे नाव का पडलं? पहिली गोष्ट म्हणजे ही महिषासूर मर्दिनी भवानी हिची ही मूर्ती आहे. पूर्णतः पाषाणातली ही मूर्ती आहे. परंतु शिर्के यांचं जवळपास 500 वर्ष या ठिकाणी राज्य होतं आणि त्यांनी त्यांची कुलदेवता म्हणून या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे. त्यामुळे शिरकाई देवी असं या मंदिराचं नाव पडलेलं आपल्या या ठिकाणी. छोले बाजारपेठ. या बाजूला बाजारपेठ आहे, सर्व साईडला बाजारपेठ असं बोललं जातं. नक्की त्याची श्युरिटी अजून एवढी पण अशी नाही आहे, बट ज्या प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे त्या हिशोबाने ते बाजारपेठ वाटतं की असे छोटे छोटे गाळे बनवलेले आहेत. असं लांबपर्यंत पूर्ण तेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊया. ते पण मम्मी ते मंदिर आहे शंकर. मुसलमान इकडे आपल्याला जायचं. म्हणजे कुणी बांधलं का मूर्ती तोडली पूर्ण.
हिरोजी तुमच्या कामावर आम्ही खुश आहोत. आज तुम्ही मागायचं आणि आम्ही ते द्यायचं. महाराज देणारच असाल तरी एक गोष्ट मागितली तर द्याल? बोलून तर बघा. महाराज पायरीवर एक दगड लावायचा आहे आणि त्यावर मजकूर लिहायचा आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. हिरोजी तो दगड तुम्हाला हवा तिथं बसवा. महाराज ते जुनं करते. मला बघू दे की. हे जे झाड आहे ते मला असं वाटतंय की तुला पण असं वाटतंय की महाराजांची ती मूर्ती आहे बघ घोड्यावर असतानाची, लांबून बघ, जिचा एक पाय घोडा असा उचललेला असतो. वे टू टकमक टोक. आम्ही जातोय आता टकमक टोकाकडे, जिकडे खूप मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांना महाराजांनी कडेलोटची शिक्षा दिली. ऑफकोर्स ते रिझर्व पण करत होते. चुकीची माहिती आहे. थांबा. महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी टकमक टोकाचा कडेलोटासाठी वापर कधीच केला नव्हता. तो वापर संभाजीराजांनी केला. मी फक्त महाराज म्हणले. मग कसं होतं? कोण येतं? तर अशा ह्या अजून थोड्याशा खडतर प्रवासानंतर आम्ही आलोय टकमक टोकावर. हे आहे टकमक टोक, जिकडं शेवटचा कडा आहे रायगडचा. सिक्रेट रूट आम्ही डिस्कवर केलेला आहे. बरेचसे लोक चालले होते शॉर्टकटमधून, तर आम्ही पण त्यांच्या मागे मागे चाललो आहे. लेट्स सी कसं काय जातो रोड आणि नवीन काय चॅलेंज इथं भेटतंय का आता. हा ऑफिशियल रूट नाही आहे, सो ट्राय नक्की करा. अशा प्रकारे अशी ही आमची आजची ट्रेक टू रायगड इथंच संपत नाही आहे ॲक्च्युली. बट हां, रायगडचा जो पार्ट होता तो आमचा झालेला आहे. आम्ही आता रायगडच्या पायथ्याशी आलेलो आहे. आता जस्ट मगाशी तुम्ही बघितलं असेल त्याप्रमाणे आपल्या गाड्या बाईक घ्यायची आणि स्ट्रेट वे टू मुरुड. स्टे ट्यून फॉर द डे 2.